108 वेळा ओम सूर्याय नमः असा अभिषेक करत जलार्पण करावं. ओके. गायत्री मंत्राचा जाप करावा. गायत्री मंत्राचा जप करावं. त्यासोबत तुमच्या गुरूंचं नामस्मरण करा. तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करा. हे झाल्यानंतर तुमच्या घरातली जी स्त्री आहे त्या स्त्रीने घरातल्या सवाशिणी स्त्रीने दर महिन्याला पौर्णिमेला कुलदेवीची ओटी भरावी. ओके. म्हणजे ह्यानी तुमच्या कुलदेवीचं कुळकुळाचार जो काही आहे तो व्यवस्थित राहील. तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावरती व्यवस्थित राहील. जेणेकरून तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही नवीन काम तुम्ही सुरू करणार असाल, नवीन काही सुरू करत नसताल, त्या प्रत्येक वेळी जाऊन देवीला एक ओटी भरून देवीला आपलं आव्हान करून देवीला सांगावं की आम्ही हे काही नवीन कार्य सुरू करत आहोत, त्यामुळे आम्हाला यश दे, बळ दे आणि तुमची कृपादृष्टी आमच्यावरती सदैव राहू दे असं देवीला प्रार्थना करून आपण नवीन कामाची सुरुवात करावी. परंतु त्यासोबत रोज संध्याकाळी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही दरवाजाच्या बाहेर दिवा लावावं, धूप अगरबत्ती व्यवस्थित करावं आणि पौर्णिमेच्या उपवास आणि दर शुक्रवारच्या दिवशी जाऊन देवीच्या मंदिरामध्ये जवळपास कुठलं देवीचं मंदिर असेल किंवा महालक्ष्मी देवीचं मंदिर असेल त्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरी फुलं देवीच्या पायथ्याशी वाहावी. ओके. याचा अर्थ का हे का करावं? कारण शुक्राचं रत्न म्हणजे शुक्राचं रंग कुठला आहे तर पांढरा आहे, शुभ्र आहे आणि पांढरी फुलं आहेत. म्हणजे जेणेकरून काय आपण आपल्याकडनं शुक्राची सेवा, शुक्राचं सेवा सुद्धा होते आहे, देवीची सेवा आपल्याकडनं होते आहे, देवीचा कुळकुळाचा जो आपल्याकडनं तो व्हायचा तो व्यवस्थित होणार. आणि देवी समोर जाऊन आपण हात जोडून डोळे बंद करून देवीचा मंत्र जो आहे सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत देवीला नतमस्तक होऊन नमस्कार करावं. जेणेकरून आपल्या दैनिक जीवनामध्ये आपल्याला आर्थिक दृष्टिकोनाने कुठल्या प्रकारचा त्रास राहत नाही आणि आपल्या जीवनामध्ये देवीच्या कुळकुळाच्या आपल्याकडनं व्यवस्थित होतोय असं आपल्याला फार चांगलं समाधान सुद्धा राहतं आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला नेहमी कायम सदैव लागतो. किती छान.